परंतु हा जो समोर न येणारा जो भाग असतो, याला पाठीचा कणा म्हणतो आपण, तो हा अर्थनीतीतला आहे. आणि ह्यातनं अनेक जण 75 वर्षात हजारो लाखो लोक अर्थसंस्कारित झालेत. आणि नमस्कार. महारोगी सेवा समितीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. ह्याच्यामध्ये आनंदवनात आल्यानंतर, हेमलकशाला गेल्यानंतर, सोमनाथला गेल्यानंतर बाबांचं, ताईंचं, विकास भाऊ, प्रकाश भाऊ, त्यांची पुढची पिढी म्हणजे कौस्तुभदादा, पल्लवीताई, तिकडे दिगंतदादा, अनघाताई, अनिकेत आणि समीक्षा, ह्या पिढीच्या बरोबर अनेक प्रभूंचे हजारो हात ह्या संस्थेच्या 75 वर्ष पूर्ण करण्याच्या ह्याच्यामध्ये, जशा ह्या 3 पिढ्या आल्या तशा अनेक कार्यकर्त्यांच्या पिढ्या पण संस्थेच्या कामामध्ये स्वतःला त्यांनी वाहून घेतलं, झुकून घेतलेला आहे. हा सगळा मेडिकल एरिया म्हणा किंवा शैक्षणिक एरिया म्हणा, हा सगळा तुम्हाला दृश्य दिसतो. त्याच्या पाठीमागे संस्था 75 वर्ष वटवृक्षाप्रमाणे भक्कमपणे उभी राहिली. त्याच्यामागे बाबांची जी अर्थनीती होती की हिशेबातला चोखपणा, कारण मी महारोगी सेवा समितीचं अकाउंट्स आणि टॅक्सेशन किंवा फायनान्स विभागात थोडीफार मदत करतो आहे गेली 10-12 वर्ष. त्यातनं मी जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतो आहे की संस्था 75 वर्षापर्यंत आली, हा पल्ला गाठला आणि पुढचा 25 वर्षाचं किंवा अजून 50 वर्षांचीचं व्हिजनसुद्धा या पुढच्या पिढीकडे आहे. तर हे का शक्य झालं, तर ह्याच्यामागे पाठीच्या कण्यासारखी जी अकाउंट्स विभाग आहे, त्याच्यामध्ये बाबांनी लावून दिलेली जी शिस्त आहे की हिशेबातला चोखपणा आणि पैशाचा योग्य वापर, योग्य विनियोग, योग्य म्हणजे प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड्स. प्रत्येक रुपया जो संस्थेमध्ये येतो तो रुपया योग्य पद्धतीने वापरायचा, ज्या कारणासाठी आला आहे त्याच कारणासाठी वापरायचा आणि त्यातनं एका पैशातनं अजून 100 पैशातनं किंवा एका रुपयातनं अजून 10 पैसे कसे वाचतील संस्थेच्या भविष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी आणि इमर्जन्सी पिरियडसाठी, ही शिस्त बाबांनी जी तेव्हा घालून दिली होती तीच आत्तापर्यंत आम्ही सगळे पाळत आलो. आणि संस्थेचा हा एक जो न दिसणारा, डोळ्याला न दिसणारा, बाकीचं कार्य तुम्हाला समोर सगळ्यांना दिसतं, सगळे बघताय, सगळे तुम्ही समजून घेताय, परंतु हा जो समोर न येणारा जो भाग असतो, याला पाठीचा कणा म्हणतो आपण, तो हा अर्थनीतीतला आहे. आणि ह्यातनं अनेक जण 75 वर्षात हजारो लाखो लोक अर्थसंस्कारित झालेत महारोगी सेवा समितीमध्ये. ह्या शिस्तीमध्ये आपोआप ते ट्रेनिंग घेत आलेत. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही आमच्या अकाउंट्स विभागातली लोक बघाल तर आधी जे होते शिरशेकर काका, ते तर ह्या एक कुष्ठ रुग्ण होते आणि त्यातनं ते मुक्त झाले, बरे झाले आणि त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. ते तर खूप असे शिकलेले नव्हते की दे आर नॉट क्वालिफाईड पीपल, की प्रोफेशनल आहेत आणि क्वालिफाईड आहेत, तरीसुद्धा त्यांनी आनंदवनाच्या अकाउंटची धुरा एवढी सांभाळली. आज 21 प्रोजेक्ट, त्याचं सगळ्यांचं कन्सॉलिडेशन आणि त्याच्यातनं पुढच्या दरवर्षी आम्ही जे बजेट करतो त्यातनं ते प्रतिबिंबित होत 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 तो जो वसा आहे तो आत्तापर्यंत असा 75व्या वर्षापर्यंत आणला. आणि मला खूप आनंद आहे 75 वर्षाचा आणि पुढचेही 25 वर्ष असेच सगळे कार्यरत राहू हा विश्वास आहे. धन्यवाद.